मंडळी नमस्कार. पार्थ बावस्कर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे, अधिक महिना सुरू झालेला आहे आणि सगळीकडे सोशल मीडियावरती धोंडा जावई तो कसा त्याच्या सासरी गेलेला आहे आणि याबद्दल सगळे विषय ट्रेंडिंग आहेत. आणि ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण विसरून चाललेलो आहोत, ती गोष्ट आज मला तुम्हाला सांगायची आहे, जेणेकरून मी नेहमीच तुम्हाला या वेगवेगळ्या विषयांवरती सांगत असतो. आपल्याकडे पुरुषोत्तम मास म्हणतात अधिक मासाला. मग त्या अधिक मासामध्ये दानाचं कसं पुण्य आहे, त्या अधिक मासामध्ये विष्णूची कशी आराधना केली पाहिजे आणि त्या अधिक मासामध्ये काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्या लेकीला आणि जावयाला खुश केलं पाहिजे, आनंदी ठेवलं पाहिजे, वगैरे वगैरे गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. पण आज मला एका वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे आणि तो विषय आहे की हा अधिक महिना नेमका आला कुठून, हा अधिक महिना नेमका आला कसा. आता सर्वसामान्यपणे ज्यांना माहिती नाही अशांसाठी म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आत्ताच्या तरुण पिढीला आपल्याला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे जे आपले मूळ महिने आहेत त्यांच्यापेक्षा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हेच महिने माहिती आहेत. आणि मग या 12 महिन्यांचं गणित त्यांना माहिती असताना अचानक हा 13वा अधिक महिना आला कुठून, असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. म्हणून समजून घेतलं पाहिजे की का गरज पडली अधिक महिन्याची. आपण जर लक्षात घेतलं तर आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला जरा सांगतो. बघा, विचार करा, आपल्याकडे आपण एखादा सण जेव्हा ठरवतो, म्हणजे दसरा जेव्हा आपण ठरवतो, दसऱ्याला आपण विजयादशमी असं म्हणतो. दसरा हा दरवर्षी एकाच इंग्रजी तारखेला येतो का, किंवा दिवाळी ही दरवर्षी एकाच इंग्रजी तारखेला येते का, किंबहुना त्याहीपेक्षा जाऊ द्या, जयंत्या पुण्यतिथ्या तर एका तारखेला यायला पाहिजेत ना इंग्रजांच्या कालगणना पद्धतीनुसार. येते का श्रीकृष्णाची जयंती ही दरवर्षी एकाच दिवशी येते आहे का, नाही येत. रामनवमी, ज्याला आपण रामाचा जन्मदिवस म्हणतो, तो रामाचा जन्मदिवस आपल्याकडे शास्त्रज्ञांनी, म्हणजे आपल्याकडच्या खगोलशास्त्रज्ञांनी, आपल्याकडच्या वैदिक इतिहासकारांनी, आपल्याकडच्या ऋषींनी ज्यांनी रामाचं चरित्र लिहिलं त्यांनी अप्रतिम पद्धतीनं सांगितलंय. म्हणजे चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती, 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला आणि राम जन्मला ग सखी राम जन्मला. हे आमच्या वाल्मिकींनी 7000 वर्षांपूर्वी लिहून ठेवलं. त्याच चैत्र महिन्यातल्या त्याच तिथीला आजही आम्ही रामाचा जन्म साजरा करतो. पण ब्रिटिश कालगणना असल्यामुळे कुठेतरी आमच्याकडची गोष्ट बदलली जाते आणि ती जी बदलली जाते मित्रांनो, त्यात काय बदल होतो तर ती तारीख बदलते, पण तिथी तीच असते. तुमच्या लक्षात येत आहे का, तिथी तीच असते. हे मी पुन्हा पुन्हा यासाठी तुम्हाला सांगतोय, याचं कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की आज ब्रिटिशांच्या कालगणनेनुसार आपण जी तारीख काढतो ती तारीख तिथीनुसार ठरवली जाते. याचा अर्थ हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एखादी गोष्ट तिथीनुसार सांगण्याची पद्धत आहे. याचा अर्थ ब्रिटिश कालगणना पद्धतीपेक्षा प्राचीन आणि जुनी एक कालगणना पद्धती आमच्या देशात अस्तित्वात होती. ती कालगणना पद्धती कुठली आहे तर ती आमची हिंदू धर्मातली कालगणना पद्धती आहे, जिच्यावरून जगातल्या ह्या इतर कालगणना पद्धतींचा जन्म झाला. म्हणजे आपण सगळेजण बघा, साधारण आपण युरोपीय देशांचा जर अभ्यास केला तर युरोपातले देश, त्यानंतर आपण जर अभ्यास केला तर आपल्याकडचे इतर अनेक देशांच्या कालगणना पद्धती कधीच्या, हे साधारणतः तुम्ही विकिपीडियाला विचारून बघा. आणि मग त्यानंतर भारतीयांनी अस्तित्वात केलेली वैदिक कालगणना पद्धत कधीची हे तुम्ही विचारून बघा. तुमच्या नक्कीच यातला फरक लक्षात येईल. या सगळ्या कालगणना पद्धतींमध्ये एक विलक्षण, एक अतिशय संदर्भ आणि एक वैज्ञानिक कालगणना पद्धती आली. ती वैज्ञानिक कालगणना पद्धती सर्वात प्राचीन, या मातीत जन्माला आलेली वैदिक कालगणना पद्धती आहे. हे कधी झालं, या सगळ्यातनं या अधिक मासाचा जन्म का व्हावा वाटला, कशी तयार झाली या अधिक मासाची पार्श्वभूमी, हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. कसं घडलं मित्रांनो हे सगळं, काय आहे या सगळ्याची जन्मकथा, हे समजून जर घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या प्राचीन कालगणना पद्धतीच्या मुळाशी जावं लागतं. ही प्राचीन कालगणना पद्धती आपल्याकडच्या ऋषी मुनींनी डेव्हलप केलेली आहे. साधारणतः महाभारताचा काळ 5000 वर्ष जुना मानला, त्याच्याही मागे जर आपण गेलो तर रामायणाचा काळ म्हणजे 7000 वर्ष जुना मानला, आणि त्याही आधी आमच्या वेदांचा काळ जर आपण मानला तर तो वेदांचा काळ आपण मानतो. त्या वेदांच्या काळात एक सौर कालगणना पद्धती, वैदिक कालगणना पद्धती आमच्या देशात जन्माला आली आणि ती वैदिक कालगणना पद्धती आमच्या संविधानानं सुद्धा मान्य केलेली आहे. म्हणून मला आपल्याला आज त्या वैदिक कालगणना पद्धतीवर बद्दलचे काही ऑथेंटिक पुरावे द्यायचे. ही जी वैदिक कालगणना पद्धती आहे, जिच्यातनं ह्या सगळ्या कालगणना पद्धतीचाच जन्म झाला, ती आज आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि मग ह्याचा जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा
आश्चर्य वाटायला लागतं. तेव्हा असं वाटायला लागतं की हे कसं घडलं असेल. आपल्याकडे दऱ्याखोऱ्यांमध्ये आणि जंगलांमध्ये झाडाझुडपांमध्ये बसलेले जे आमचे सगळे पुरातन ऋषी होते, त्या ऋषी मुनींनी ही सिस्टीम कशी डेव्हलप केली असेल, त्यांच्याकडे काय साधनं असतील, त्यांच्याकडे काय सोर्सेस असतील आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे सगळं डेव्हलप केलं असेल, हे बघून हे ऐकून कुठेतरी आपल्या हिंदू धर्म पद्धतीबद्दल अभिमान वाटायला लागतो. ते काय आहे? सर्वसामान्यपणे एक इंग्रजी वर्ष किती दिवसांचं आहे असा प्रश्न जर तुम्ही विकिपीडियाला विचारला तर आपल्याला माहिती की 365 दिवसांचं एक वर्ष असतं. आणि मग 365 दिवसांचं एक वर्ष असतं ही भावना आजच्या सगळ्या जगाला मान्य झालेली आहे. पण मला तुम्हाला हे सांगू द्या, 365 दिवसांचं वर्ष हे भारतीय सौर वर्ष सुद्धा असतं हे सांगणारे 10,000 वर्षांपूर्वीचे आमचे ऋषी होते. आणि त्या ऋषींनी त्यांच्या कालगणना पद्धती जन्माला घालून असं लिहून ठेवलंय की हे एक वर्ष साधारणतः 365 दिवस 5 तास 48 मिनिटं आणि 46 सेकंदांचं असतं. कारण इतक्या काळामध्ये ही पृथ्वी सूर्याभोवती तिची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. आणि ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याला जेवढा कालावधी लागतो त्या कालावधीला एक सौर भारतीय वर्ष असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे. हे या सगळ्याचा अभ्यास आमच्याकडे 10,000 वर्षांपूर्वी वैदिक काळामध्ये सुरू झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती कालावधी लागतो, एक परिभ्रमण करण्यासाठी किती कालावधी लागतो, हे सांगणारे शास्त्रज्ञ, हे सांगणारे खगोलशास्त्रज्ञ, हे सांगणारे ऋषी मुनी 10,000 वर्षांपूर्वीच्या वेद काळामध्ये आमच्या हिंदुस्थानात जन्माला आले. इतकं वैज्ञानिक, इतकं सायंटिफिक आणि इतकं तर्कशुद्ध सांगणारे खगोलशास्त्रज्ञ आमच्या देशात निर्माण होऊन गेले. मित्रांनो, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. दुर्दैव हे आहे ना की शालेय पाठ्यक्रमामध्ये तुमच्या मुलांना जे शिकवलं जातं, आता बरोबर मी काही नावं तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जेव्हा सूर्यसिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिला गेला, हे सगळं म्हणजे ही जी सूर्याची कालगणना आहे, पृथ्वी सूर्याभोवती कशा पद्धतीनं फिरते, त्याला किती कालावधी लागतो, आणि मग या सगळ्या सूर्याचं आपल्या दैनंदिन जीवन पद्धतीवरती असलेलं महत्व, या सगळ्याबद्दलचे जे ग्रंथ आपल्याकडे लिहिले गेले त्याबद्दलचा एक सगळ्यात महत्वाचा ग्रंथ जो म्हणजे सूर्यसिद्धांत आपल्याकडे मानला जातो, त्या सूर्यसिद्धांत या ग्रंथामध्ये हे मूलभूत उल्लेख आहेत आपल्याकडे. बरं, ह्यावरती संशोधन करणारा एखादाच फक्त खगोलशास्त्रज्ञ आहे का? आपण नावांची यादी बघा, आपल्याकडे आर्यभट्ट सापडतो, आपल्याकडे वराहमिहिर सापडतो, आपल्याकडे ब्रह्मगुप्त सापडतो, आणि हे सगळे कितीतरी वर्ष जुने आहेत. मी पुन्हा सांगतो, जेव्हा अमेरिका नव्हतं, जेव्हा फ्रान्स नव्हतं, जेव्हा रशिया नव्हतं, जेव्हा ऑस्ट्रेलिया नव्हतं, इराक काहीही नव्हतं, तेव्हापासून या भारतभूमीमध्ये अशी नररत्न जन्माला आली, असे सगळे ऋषी जन्माला आले ज्यांनी या सगळ्याचा अभ्यास केला. कुठे आर्यभट्ट, कुठे वराहमिहिर, कुठे ब्रह्मगुप्त. आणि मग नंतर तुम्ही जर विकिपीडियाला विचारलं की ही कालगणना पद्धती समजा, म्हणजे साधा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की 365 दिवस लागतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, या सगळ्या जाणीवा या परकीयांच्या मध्ये कधी डेव्हलप झाल्या? तुम्ही विकिपीडियाला विचारा, माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ बघून झाल्यानंतर विकिपीडियाला साधा प्रश्न विचारा की पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात. ही जाणीव भारताव्यतिरिक्तच्या देशांमध्ये, म्हणजे सगळ्यात आधी पोलंडमध्ये कोपर्निकसचं नाव आपण घेऊया, कोपर्निकसला ही जाणीव झाली. आणि ती जेव्हा जाणीव झाली तेव्हा कुठलं साल होतं तर ते 1543 आहे. त्याच्यानंतर ज्याचं नाव जगविख्यात घेतलं जातं इटालियन गॅलिलिओ, त्या गॅलिलिओनी याची निरीक्षणं केली आणि मग त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालं 1610 साली. आता हे 17वं शतक किंवा 15वं शतक किंवा 16वं शतक याच्या कितीतरी आधी आमच्याकडे ज्ञानेश्वर कुठल्या दिवशी जन्माला आला याची तिथी सांगितलेली आहे, एकनाथ कुठल्या दिवशी जन्माला आला याची तिथी आहे, चाणक्याबद्दल आमच्याकडे नोंदी आहेत, त्याच्या आधीच्या महाभारताबद्दल आहेत, त्याच्या आधीच्या रामायणाबद्दल आहेत आणि त्याच्या आधीच्या वैदिक कालगणनेबद्दल आहेत. मग अगदी आता 300-400 वर्षांपूर्वी आलेले हे शास्त्रज्ञ, हे ब्रिटिश लोक, हे सगळे पोलंडचे लोक, हे सगळे इटालियन महत्वाचे मानायचे की आमच्या सगळ्या ऋषींनी ज्या कालगणना पद्धती अस्तित्वात केल्या त्यांना आपण मानायचं. मग ही सौर कालगणना पद्धती अस्तित्वाला आली, ही सौर कालगणना पद्धती तयार झाली आणि ती सौर कालगणना पद्धती तयार झाल्यानंतर एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं गेलं की तुमचं माझं जे आयुष्य आहे त्या तुमच्या माझ्या आयुष्यामधल्या महत्वाच्या घटना, कृषी विषयक घटना असतील किंवा इतर दैनंदिन घटना असतील, आपण सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देऊन आपल्या दिवसाची सुरुवात करतो, या सगळ्या दैनंदिन घटना या कालगणना पद्धतीनुसार ठरवल्या जाऊ लागल्या. जी कालगणना पद्धत जगातली पहिली कालगणना पद्धत होती, जी वैदिक काळाने अस्तित्वात आणली, जी अस्तित्वात आणणारा आपला भारत होता, ज्या भारतभूमीत आत्ता आपण आहोत. आणि मग अजून त्याच्या जोडीला एक अपडेशन आलं.
काय घडतंय बघा. आपल्याला जगात काय सांगितलं जातं की विज्ञानाच्या शोधांना अंत नाहीये. सातत्याने हे वैज्ञानिक शोध पुढे पुढे येणार आहेत आणि एकातनं दुसरा शोध लागणार आहे. मग आमच्याचकडच्या ऋषींना असं वाटायला लागलं मित्रांनो की जसा सूर्य महत्वाचा तसा चंद्र सुद्धा महत्वाचा. आपण सूर्य आणि पृथ्वी यांच्या नातेसंबंधांवर आधारित एक कालगणना पद्धती अस्तित्वात आणली. मग सूर्य अस्ताला जातो, त्याच्यानंतर चंद्र महत्वाचा असतो. पौर्णिमेपासून पौर्णिमेपर्यंत किंवा अमावस्येपासून अमावस्येपर्यंत जो चंद्र आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा मानला गेलेला आहे सूर्याच्या बरोबरीनं, त्या चंद्राच्या कलेनुसार सुद्धा एक आपण पद्धती अस्तित्वात आणू शकतो. म्हणून आमच्याच देशात नवं संशोधन सुरू झालं. किती अभिमान वाटायला पाहिजे. आमच्याच देशामध्ये एक सूर्य सिद्धांतानुसार एक संशोधन तयार होतं. ते संशोधन वाखाणण्याजोगं तयार होतं आणि आमच्याच देशात पुन्हा आमच्या देशातल्या शास्त्रज्ञांना असं वाटायला लागतं की आपण नवं संशोधन केलं पाहिजे जे चंद्राच्या आधारित असेल. आणि मग चंद्राच्या कालगणनेनुसार एक नवं संशोधन आपल्या देशामध्ये जन्माला आलं आणि ते नवं संशोधन जन्माला आल्यानंतर मग सूर्याच्या आधारे पृथ्वी आणि सूर्य यांच्या अनुमानातलं संशोधन पहिलं प्राचीन संशोधन आणि त्याच्यानंतर चंद्राचे अनुमान म्हणजे चंद्राच्या कलाकालानुसार साधारणपणे आपल्याकडे असं सांगितलं जातं की एक चंद्रमास एक महिना केव्हा पूर्ण होतो तर साधारणतः 29.5 दिवस जेव्हा संपतात म्हणजे 29.5 दिवसांनी ते तयार होतं. 29.5 दिवसांचा एक चंद्रमास असतो. आता तो 29.5 दिवसांचा चंद्रमास जेव्हा पूर्ण होतो असे 12 चंद्रमास म्हणजे 29.5 दिवस इंटू 12 जर आपण केलं तर 354 दिवस होता. मग चंद्राच्या हिशोबानुसार तयार झालेली कालगणना पद्धत तिच्यानुसार जर 354 दिवस आणि पृथ्वी सूर्याभोवती जी काय फिरते त्यानुसार तयार झालेली कालगणना पद्धत याचे हे 365 दिवस तर 11 दिवसांचा एक मूलभूत फरक आला. मग सगळ्या विद्वानांमध्ये आणि सगळ्या शास्त्रज्ञांमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली जर हा 11 दिवसांचा मूलभूत फरक असेल तर मग खरी ऑथेंटिक कालगणना पद्धत कुठली. हा झगडा आमच्या देशात सुरू झाला जेव्हा रशिया, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन हे काहीही नव्हतं. फक्त आम्ही होतो. मला सांगायचं हे आहे की या मातीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की 2 वेगवेगळ्या कालगणना पद्धती जन्माला घालू शकेल. म्हणून ही भारतभूमी श्रेष्ठ आहे. म्हणून मी हे जे बोलतोय ना आता या अधिक मासाच्या निमित्ताने कुठली एखादी पूजा कमी केली तरी चालेल पण तुमच्या घरात जी तरुण पिढी आहे ना त्या तरुण पिढीला हे सांगा की जेव्हा हे काहीच नव्हतं जगामध्ये अगदी आजच्या काळातले हे गॅलिलिओ आणि कोपर्निकस वगैरे वगैरे त्यांच्या कितीतरी आधी आमच्या देशातल्या शास्त्रज्ञांनी अस्तित्वात केलं, अस्तित्वात आणलं. अशा 2 पद्धती तयार झाल्या. त्यात 11 दिवसांचा फरक आला आणि मग हा 11 दिवसांचा जो फरक आलेला आहे मित्रांनो तो 11 दिवसांचा फरक नेमका काय याच्यावरती संशोधन सुरू झालं आणि मग या संशोधनातनं एक नवा महिना जन्माला आला. तुम्ही म्हणाल 11 दिवसांचाच महिना कसा असेल. मग तो महिना कसा जन्माला आला. आमच्याकडच्या शास्त्रज्ञांनी एकत्र बसून त्याची सुयोग्य सांगड कशी घातली आणि हा अधिक मास कसा जन्माला आला याच्याबद्दल आपल्याला समजून घ्यायचंय जे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठेही जाऊ नका. म्हणून मी आपल्याला म्हणतो की हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पार्थ बावस्कर या चॅनलवरती आपल्याला माहित नसलेल्या अशा अनेक गोष्टी मी नेहमी सांगत असतो. सोशल मीडियावरती मी बोलत असतो मित्रांनो. फेसबुकवरती मी बोलत असतो, इंस्टाग्रामवरती बोलत असतो आणि युट्यूब चॅनल तर आहेच. आता बेसिकली तुमच्या लक्षात आलं असेल की या 2 आता हे सगळं आपल्याकडे जे निर्माण झालं या 2 कालगणना पद्धतींची जन्मदात्री म्हणजे आपला भारत. त्या 2 कालगणना पद्धतींमध्ये 11 दिवसांचा डिफरन्स आणि तो डिफरन्स भरून काढण्यासाठी एका नव्या संकल्पनेचा जन्म, एक नवा संयोग, एक नवी संकल्पना. ती संकल्पना म्हणजे अधिक महिना आहे. आणि हा अधिक महिना कसा जन्माला आला, काय अशी विलक्षण सांगड घातली की बरोबर 3 महिन्यांनी बरोबर 3 वर्षांनी हा अधिक महिना आपल्याकडे येतो. हा नवा महिना असतो आणि त्यानुसार बरं ती का गरज पडली कारण त्याचा संयोग जर घडला नसताना तर मग आता जी दिवाळी आपल्याकडे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत येते ना ती दिवाळी कधीतरी उन्हाळ्यामध्येच आली असती बरं का. कारण ऋतुचक्र हे सगळं फार वेगळं आहे. हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कुठेही जाऊ नका. चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल या 2 कालगणना पद्धतींबद्दल अधिकाधिक तुम्हाला लोकांना सांगावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा ऐका. आपल्या घरातल्या तरुण पिढीसोबत ऐका. आणि आता ती चंद्र कालगणना पद्धत काय होती आणि त्याच्यावरून पुढे कशा पद्धतीने बदल होत गेले आणि अधिक महिना कसा जन्माला आला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.